श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मोहिते फॅमिलीवर. तर स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलून टाकेल. तुमचे कष्ट, तुम्हाला होत असलेले त्रास हे स्वामींना माहीत आहे. या संकटांपासून निवारा करण्यासाठी स्वामी महाराजांनी तुमच्यासाठी काही विशेष सेवा पाठवल्या आहेत. तुमचे जे संकट तुम्ही स्वामींना सांगितले होते त्या संकटासाठी विशेष सेवा आहेत. जर तुम्ही त्या सेवा नियमित केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमच्या संकटाचे निवारण मिळेल. तर स्वामी भक्तांनो, सर्वात आधी तुम्हाला समोर काही पत्र दिसत असतील. त्या पत्रांपैकी तुम्हाला कोणते पत्र निवडायचे आहे ते पहा. समोर एकूण 8 पत्र आहेत. जर तुम्हाला पैशाची अडचणीपासून सुटका हवी असेल तर पहिला पत्र निवडा. जर तुम्हाला रोगमुक्ती करायची असेल तर दुसरा पत्र. तुम्हाला लग्न होण्यासाठी सेवा हवेत असेल तर तिसरे पत्र. जर तुम्हाला करणी, भूतबाधा यापासून मुक्ती हवी असेल तर चौथे पत्र. तुम्हाला शैक्षणिक प्रगती करायची असेल तर 5वे पत्र. आणि तुम्हाला मानसिक तणावापासून मुक्ती हवी असेल तर 6वे पत्र. जर तुम्हाला रात्री भीती वाटत असेल, भूताचे स्वप्न पडत असतील, भूताचे भास होत असतील तर 7वे पत्र. आणि जर तुम्हाला व्यवसाय संबंधी अडचणींपासून सुटका हवी असेल तर 8वे पत्र. तर आता तुम्हाला माहीत झाले असेल की तुम्हाला कोणते पत्र निवडायचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता तुम्हाला कळाले आहे. परंतु जर तुमचे 3हून अधिक जर संकट असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला तर 11 दिवसातच तुमच्या संकटाचे निवारण मिळेल. तर स्वामी भक्तांनो, आता आपण क्रमानुसार पाहूया तुमच्या संकटाचे निवारण होण्यासाठी सेवा. जर तुम्ही पहिला पत्र निवडला असेल तर जर तुमच्या घरी पैशाची अडचण असेल तुम्हाला श्री कुबेर देवाची 11 दिवस 108 वेळा ओम श्री कुबेर देवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जप करत असताना मनात कुबेर मंत्राशिवाय कोणतेच इतर विचार आणायचे नाहीयेत. आणि जप करत असताना एकदम शांतता हवी, तेव्हाच सेवेचे फळ मिळेल. दुसरा पत्र. जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती जर सतत आजारी पडत असेल तर तुम्हाला श्री महामृत्युंजय मंत्र पठण रोज सकाळी 12 वाजण्याआधी करायचे आहे. हे मंत्र रोज 108 वेळा पठण करायचे आहे. या मंत्राचे पठण तो व्यक्ती पूर्णपर्यंत स्वस्थ होईपर्यंत करायचे आहे. जर तुम्ही तिसरा पत्र निवडला असेल तर जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील व्यक्तीला लग्न करायचे आहे परंतु लग्न जुळत नाही किंवा लग्नात बाधा येत असतील तर पिवळी जोगेश्वरी या देवीचे दर्शन करायचे आहे. आणि तेथे नवस मागून दर मंगळवारी तांदूळ पिवळे करून देवीसमोर मूठभर डावीकडून उजवीकडे डीग ठेवायचे आहे. जर नीट समजले नसेल तर समोर दिलेल्या फोटोवरील विधी वाचावा. हे विधी लग्न ठरेपर्यंत करायचं आहे. चौथे पत्र. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपल्यावर करणी किंवा भूतबाधा केली आहे तर सर्वात आधी तुम्हाला रोज रात्री श्री नरसिंह सरस्वते नमः या मंत्राचे पठण करायचे आहे. जर तरीही फरक पडत नसेल तर अमावस्येनंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारी गाणगापूर येथे जाऊन संगमावर स्नान करून मंदिरात आरतीसाठी उपस्थित राहायचे. लगेच फरक दिसून येईल. 5वे पत्र. जर तुम्हाला तुमचे मूल किंवा घरातील व्यक्तीची शैक्षणिक वाढ करायची असेल तर ही सेवा तुमच्यासाठी. काही वेळेस घरातील मुलंही अभ्यासास नकार देतात व खेळात मग्न होतात. कितीही केले तरी त्यांचे अभ्यासात वाढ होत नाही. ही सेवा लाभदायक ठरते. तुम्हाला 1 ग्लास घेऊन त्यात गरम पाणी टाकून त्यात स्वामी महाराजांची विभूती टाकून त्यावर हात ठेवून तारक मंत्र 1 वेळा म्हणून ते पाणी मुलांना पिण्यासाठी द्यायचे आहे. ही सेवा घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, कोणीही करू शकते. 6वे पत्र. हे पत्र तुमच्या मानसिक तणावासाठी आहे. जर तुम्हाला शाळा, अभ्यास, करिअर किंवा घर, पैसे या सर्वांचा ताणतणाव असेल तर श्री सद्गुरू प्रार्थना ही दिवसातून 2 वेळा ऐकायची आहे. त्यामुळे तुम्हाला मानसिक तणावापासून मुक्ती मिळेल आणि मानसिक तणाव जाणवणार नाही.
7वे पत्र. काही वेळेस काही जणांना रात्री भूताचे स्वप्न पडतात, नकारात्मक शक्तींचा भास होतो किंवा अचानक भीती वाटते. ही समस्या दिसून येते. त्यावेळी श्री कालभैरव अष्टक स्तोत्र या मंत्राचे पठण किंवा श्रवण करावे. नक्की भीती कमी होईल. 8वे पत्र. 8वे पत्र हे तुमच्या व्यवसायासाठी आहे. जर व्यवसायात प्रगती होत नसेल तर श्री दत्तगुरू महाराजांचे श्री दत्तात्रयाय नमः या मंत्राचे पठण करावे. रोज रात्री हे मंत्र पठण करून झोपावे. सकाळी दत्त महाराजांचे पाया पडूनच कामावर जावे. नक्कीच लाभ होईल. तर स्वामी भक्तांनो, आशा आहे तुम्हाला तुमच्या संकटाचे निवारण मिळाले असेल. तर उद्यापासून सेवा करायला सुरुवात करा. नक्कीच लाभ होईल. पुन्हा भेटूया एका नवीन स्वामी संदेशासोबत. तवर सर्वांना श्री स्वामी समर्थ.